आपण जे स्मार्टफोन, लॅपटॉप वापरतो, या सगळ्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये एक छोटंसं पण खूप महत्त्वाचं रहस्य आहे. ते म्हणजे धातू आणि सेमीकंडक्टर एकमेकांना जोडले कसे जातात. वाटेल यात काय विशेष, पण हे जोडण्याचे दोन खास मार्ग आहेत आणि खरं सांगायचं तर ह्याच मार्गांवर आपलं सगळं आधुनिक तंत्रज्ञान उभं आहे. चला तर मग आज हेच रहस्य उलगडून पाहूया. कधी विचार केलाय की एका टीचभर मायक्रोचिपमध्ये लाखो नाही तर करोडो छोटे छोटे ट्रान्झिस्टर्स बसवलेले असतात? पण हे सगळे एकमेकांशी जोडलेले कसे असतात? त्यांच्यामधून विजेचा प्रवाह कसा काय वाहतो? वाटतं ना आश्चर्य? पण याच प्रश्नाच्या उत्तरात आपल्या आजच्या तंत्रज्ञानाचा सगळा पाया दडलेला आहे. तर मग हे सगळं जोडण्यासाठी इंजिनियर्स काय करतात? ते वापरतात दोन मुख्य मार्ग. हो, फक्त दोन. आणि हे दोन मार्ग म्हणजे ना, जणू काही दोन वेगवेगळ्या प्रकारचे रस्तेच आहेत. प्रत्येकाचं काम वेगळं, प्रत्येकाची भूमिका वेगळी. चला मग बघूया तरी हे दोन मार्ग आहेत तरी कोणते. चला तर मग आपल्या पहिल्या रस्त्याबद्दल बोलूया. त्याचं नाव आहे ओमेक कॉन्टॅक्ट. आता हे नाव जरा टेक्निकल वाटेल, पण सोप्या भाषेत सांगायचं तर हा आहे एक दुतर्फा महामार्ग. एक असा सुपर हायवे जिथे ट्रॅफिक म्हणजेच आपला करंट दोन्ही दिशांनी अगदी सहज विना अडथळा सुसाट येऊ जाऊ शकतो. काहीच बंधन नाही. बरं, मग टेक्निकल भाषेत हा ओमेक कॉन्टॅक्ट म्हणजे नक्की काय? बघा, हा एक असा इलेक्ट्रिकल संपर्क आहे जिथे करंटला दोन्ही बाजूनी जायला पूर्ण मोकळीक असते. तो अगदी एका साध्या रेझिस्टरसारखा वागतो. म्हणजे जितका व्होल्टेज वाढवाल तितका करंट सरळ वाढणार. कोणताच अडथळा नाही, कुठल्याही एका दिशेचं बंधन नाही. एकदम सिंपल. पण प्रश्न हा आहे की असा दुतर्फा महामार्ग बनतो तरी कसा? त्यासाठी एक महत्त्वाची अट आहे. ती समजून घेण्यासाठी एक गोष्ट लक्षात घेऊया. प्रत्येक पदार्थातून इलेक्ट्रॉनला बाहेर काढायला थोडी ऊर्जा लागते, बरोबर? या ऊर्जेलाच वर्क फंक्शन असं म्हणतात. आता ओमिक कॉन्टॅक्टसाठी गंमत अशी आहे की धातूचं हे वर्क फंक्शन सेमीकंडक्टरपेक्षा कमी असायला हवं. याचा अर्थ काय? तर धातूमधून इलेक्ट्रॉन अगदी सहज बाहेर पडतात आणि त्यामुळे करंटच्या प्रवाहात कोणताही अडथळाच येत नाही. इथे अजून एक भारी युक्ती वापरली जाते, तिला म्हणतात हेवी डोपिंग. म्हणजे काय तर सेमीकंडक्टरमध्ये मुद्दामहून खूप जास्त प्रमाणात भेसळ केली जाते, म्हणजे अशुद्धता मिसळली जाते. असं केल्याने काय होतं तर धातू आणि सेमीकंडक्टर जिथे भेटतात तिथे एक नैसर्गिक अडथळा असतो. त्याला म्हणतात डिप्लिशन लेअर. हा लेअर इतका पातळ होतो की इलेक्ट्रॉन त्याला ओलांडून जाण्याच्या भानगडीतच पडत नाहीत. ते थेट त्याच्या आरपार निघून जातात. यालाच टनलिंग असं म्हणतात. जणू काही तिथे एक अदृश्य बोगदाच तयार झालाय. ठीक आहे, हा दुतर्फा महामार्ग तर तयार झाला, पण याचा वापर कुठे होतो? अहो, आपल्या रोजच्या वापरातल्या कॉम्प्युटर आणि मोबाईलच्या आतल्या इंटिग्रेटेड सर्किट्समध्ये म्हणजे आयसीजमध्ये. ट्रान्झिस्टरचे जे टर्मिनल्स असतात त्यांना जोडण्यासाठी, चिप्सवरच्या मेटल पॅड्ससाठी, थोडक्यात सांगायचं तर जिथे कुठे करंटला मोकळा रस्ता द्यायचा आहे तिथे हा ओमिक कॉन्टॅक्ट हजर असतोच. चला आता दुसऱ्या रस्त्याकडे वळूया. याचं नाव आहे शॉर्टकी कॉन्टॅक्ट. आता बघा, जर ओमेक कॉन्टॅक्ट आपला दुतर्फा महामार्ग होता, तर शॉर्टकी कॉन्टॅक्ट म्हणजे एक वन वे गेट, म्हणजे एकमार्गी प्रवेशद्वार. हे असं गेट आहे जे करंटला फक्त आणि फक्त एकाच दिशेने जायची परवानगी देतं. दुसऱ्या दिशेने आलात की गेट बंद. तर या शॉर्टकी कॉन्टॅक्टची खासियत काय आहे? त्याचं रेक्टिफाईंग वर्तन हा एक भारी शब्द आहे, पण त्याचा अर्थ सोपा आहे. म्हणजे तो करंटला एका दिशेने तर अगदी आरामात जाऊ देतो, पण जसा करंट उलट्या दिशेने यायचा प्रयत्न करतो तसा हा त्याला अडवतो. अगदी एका डायोडसारखं काम करतो हा. आणि हेच त्याचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. ओके, मग हे असं वन वे गेट तयार तरी कसं होतं? इथे गंमत अशी आहे की अट अगदी ओमिक कॉन्टॅक्टच्या उलट आहे. इथे धातूचं जे वर्क फंक्शन आहे ते सेमीकंडक्टरपेक्षा जास्त असतं. म्हणजे काय तर धातूमधून इलेक्ट्रॉनला बाहेर पडायला जास्त ताकद लावावी लागते, जास्त ऊर्जा लागते. आणि याच फरकामुळे जिथे ते दोघे भेटतात तिथे एक नैसर्गिक ऊर्जेची भिंत तयार होते. याच भिंतीला शॉर्टकी बॅरियर म्हणतात. आणि हीच भिंत करंटला एका दिशेने अडवून ठेवते. आणि इथे अजून एक महत्त्वाचा फरक आहे. आठवतंय? ओमिकसाठी आपण हेवी डोपिंग वापरलं होतं. इथे अगदी उलटं. शॉर्टकी कॉन्टॅक्टसाठी लाईट डोपिंग वापरतात. म्हणजे भेसळ अगदी कमी प्रमाणात केली जाते. यामुळे तो डिप्लेशन रिजन, तो जो नैसर्गिक अडथळा आहे, तो रुंदच्या रुंद राहतो. आणि हाच रुंद अडथळा इलेक्ट्रॉनला एका दिशेने रोखण्याचं काम करतो. त्यामुळेच आपल्याला ते डायोडसारख्या रेक्टिफाईंग वागणं बघायला मिळतं. बरं, मग या वन वे गेटचा वापर कुठे होतो? सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं म्हणजे शॉर्टकी डायोडमध्ये. पण इतकंच नाही, हाय फ्रिक्वेन्सी सर्किट्स, रेडिओ फ्रिक्वेन्सी ओळखणारे डिटेक्टर्स, आपल्या मोबाईल चार्जरसारखे पॉवर सप्लाय आणि इतकंच काय तर सोलार सेलचं संरक्षण करण्यासाठी सुद्धा याचा उपयोग होतो.
थोडक्यात जिथे जिथे करंटवर नियंत्रण ठेवायचं आहे तिथे शॉर्टकी कॉन्टॅक्टची भूमिका खूप महत्त्वाची ठरते. तर आपण दोन्ही रस्ते बघितले. एक आहे दुतर्फा महामार्ग आणि दुसरा आहे एकमार्गी प्रवेशद्वार. आता वेळ आहे या दोन्हींना समोरासमोर ठेवण्याची. चला त्यांची थेट तुलना करूया, म्हणजे सगळं चित्र एकदम स्पष्ट होईल. आता बघा फरक किती स्पष्ट आहे. एका बाजूला ओमिक कॉन्टॅक्ट जो रेझिस्टरसारखा वागतो, करंटला दोन्ही बाजूंनी जाऊ देतो कारण तिथे कोणताही मोठा अडथळा नसतो. याउलट शॉर्टकी कॉन्टॅक्ट डायोडसारखा वागतो, करंटला फक्त एकाच दिशेने जाऊ देतो कारण तिथे शॉर्टकी बॅरियर नावाची भिंत उभी असते. आणि हे सगळं कशामुळे ठरतं तर डोपिंगमुळे. जास्त डोपिंग केलं की झाला ओमिक कॉन्टॅक्ट म्हणजे मोकळा रस्ता, आणि कमी डोपिंग केलं की तयार झाला शॉर्टकी कॉन्टॅक्ट म्हणजे वन वे गेट. किती सोपं आहे. पण मग प्रश्न येतो की या दोन वेगवेगळ्या रस्त्यांची गरजच काय? सगळीकडेच महामार्ग का नाही बनवत? तर कारण असं आहे की आधुनिक इलेक्ट्रॉनिक्समध्ये आपल्याला दोन्ही गोष्टी लागतात. कधी करंटला पूर्णपणे मोकळं सोडावं लागतं, तर कधी त्यावर कडक नियंत्रण ठेवावं लागतं. आणि म्हणूनच हे दोन मार्ग खूप महत्त्वाचे आहेत. तर मग आजच्या या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट लक्षात ठेवायची, ती म्हणजे जर धातू आणि सेमीकंडक्टरच्या मध्ये बॅरियर म्हणजे ऊर्जेचा अडथळा तयार झाला तर तो झाला शॉर्टकी कॉन्टॅक्ट, आणि जर तिथे कोणताही बॅरियर नसेल किंवा अगदीच क्षुल्लक असेल तर तो झाला ओमिक कॉन्टॅक्ट. बस एवढं एक वाक्य म्हणजे या संपूर्ण विषयाचं सार आहे. आणि जाता जाता एक विचार मनात येतो. जसजसं आपलं तंत्रज्ञान अजून वेगवान, अजून लहान होत जाईल, तसतसा या दोन साध्या वाटणाऱ्या संपर्कांचं महत्त्व कितीतरी पटीने वाढणार आहे. विचार करा, भविष्यात येणाऱ्या गॅजेट्समध्ये या दुतर्फा महामार्गांचा आणि एकमार्गी प्रवेशद्वारांचा अजून कसा वापर केला जाईल? या साध्या संकल्पनांमधून पुढे कोणती नवी टेक्नॉलॉजिकल क्रांती जन्माला येईल? हा विचार करण्यासारखा आहे, नाही का?